मी राजेश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आता सकाळ झाली आहे आणि एक्सरसाइज वगैरे केली आणि आता जात आहे दूध घेण्यासाठी. असंच म्हटलं चल शतपावली करून घ्यावं, मेडिटेशन पण झाले. आता जाते दूध घेते आणि परत घरी जाते. तर दूध घेऊन झालं आहे. आता मी जाते. माझ्या मोबाईलमध्ये क्लिअरिटी जास्त नाही म्हणून जमणार नाही, पण बघूया तुमच्याशी शेअरच करते मी असे तसे. आता ऑइल स्किनवर दिसेल. मी ऑइल वगैरे लावून घेतलं आहे. मस्त असं केस वगैरे धुवायचे, जायचं आता घरी. खाली बघून पण चालावं लागतं कारण घाण असते. इकडे बघा किती सुंदर असं वातावरण झालं. आले फ्रेश होते आणि तुम्हाला परत भेटी. तर आता आंघोळ वगैरे झाली आहे. हेअर वॉश होताच, म्हणजे ऑइल तर लावलेलं तुम्हाला सांगितलं आहे. तर आता हेअर वॉश झाला आहे. रोजिष्णू देखील उठला आहे आणि तो बॅग पॅक करत आहे. आता बॅग भरून ठेवणार. आता ट्युशनला जायचं आहे त्याला. तर मग मी पण आता चहा आणि आता भाजी वगैरे करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. मी चहा तर झाला आहे. आता मी काय करणार आहे, भाजी धुवून घेणार आहे. आले होते ना, त्यांनी भाजी सगळी निवडून दिली मला. एक काम हलकं झालं. खूप स्ट्रगल. तर हे काय करणार आहे आता मी, मुळ्याची भाजी आहे ना, आपण मुळ्याचे पराठे बनवतो. म्हणजे मी तर आजपर्यंत बनवले नाहीत असं ऐकले मला, मुळ्याचे पराठे. तर म्हटलं चल मुळ्याच्या भाजीचे पराठे करूयात आपण. तर ही भाजी मी शिजवून घेते, म्हणजे नाही का थोडंसं शिजवून घ्यावंच लागेल कारण ती निबर कडक असते. तर ही भाजी आधी निवडून घेतलेली, ती धुवून घेते आणि शिजायला डायरेक्टली टाकते जास्त पाण्यामध्ये थोड्याशा. नंतर मग बाकी मसाले वगैरे ॲड करून पराठे बनवणार आहे रोजिष्णूला ह्यांना टिफिनला देण्यासाठी. आणि ही भाजी पण टिफिनला देण्यासाठीच करणार आहे. हे पराठे काही जास्त होणार नाहीत, भाजी थोडीशीच आहे. आणि ही मेथी आणि लाल माठ काय म्हणतात, लाल भाजी, ती मिक्स आहे. आणि आईने सगळं तोडून दिलं मला. खरंच भाजी वगैरे निवडायला टाईम मिळत नाही. बघा सगळं मस्त असं. आता हे झालंय. आता दूध देखील गरम झालं आहे, हे तुम्हाला दाखवलं असेल मी. चला पटापट. तर ही तुमच्याशी बोलत असतानाच मी व्हिडिओ शूट केले होते, पण काय झालं होतं, लेंथ खूप मोठी होते आणि तुम्ही बोर होऊन जाणार. त्यामुळे मी इथे चालू आहे. आधी खूप वाईट वाटतं ते, काय माहिती वेगळं, आणि नंतर मग छान टेस्ट येते. हाऊसवाईफचं रोजचं घाई गडबडीचं काम तर चालूच राहणार, पण आपल्याकडे वेळ देणे खूप गरजेचं आहे. तर इथे मी मुळ्याची भाजी मस्त शिजवून घेतली आहे. आता थंड होण्यासाठी पाण्यात ठेवली. त्यानंतर मी आता मेथीची भाजी बनवते. आणि इथे मी ठेचा आधी बनवला होता, ते सर्व साहित्य टाकून मस्त अशी भाजी बनवते. वाटीमध्ये मी चिंच भिजत घातले होते काल, त्यामध्ये गूळ टाकून ठेवला आहे. त्याचा ना एक ज्यूस खूप सुंदर लागतो. मी तसाच पिला होता, खूप छान लागला. तर इथे माझी मेथीची भाजी चालू आहे बनवणं. मेथीची भाजी तर सिंपलच असते, पण मी तुमच्याशी शेअर केली आहे त्याची रेसिपी. त्यानंतर इथे बाजूला पाणी ठेवलं आहे. डुगू उठला आहे. रोजिष्णू ट्युशनला गेला आहे, पण डुगू उठला आहे. तर मुळ्याची भाजी इथे घेतली आहे. पाणी निपटून घेतलं पूर्ण. त्यामध्ये टाकलं आहे लसूण आणि थोडंसं रवा टाकला आहे, 1 चमचा तेवढा, आणि 1 मिरची टाकली. मसाले वगैरे टाकून पोहेमध्ये, म्हणजे पोहे जसं करतात तसे नॉर्मली बनवले मी. त्यानंतर पराठ्याचं पीठ मळून घेतलं, त्यामध्ये सर्व टाकून जे की आपण बॅटर बनवलं होतं ते. डुगूला आंघोळ देखील घातली आहे आणि आता त्याला पोहे देते. दिसतं ना, हा हे बघ का, पोहे बघा तुम्हाला दाखवते. आता त्याला देते. याच्यातलं सगळं काढून द्यायचंय त्याला, माहितीये का. चला आता ह्याला देते नाश्ता आणि त्यानंतर मग डुगू बालवाडीत सोडून येते त्याला. मग त्यानंतर पराठे आणि भाकरी करून घेते. चला. डुगू खाल्ले पोहे, कसे झाले होते? मस्त झाले होते. आणि हा सिंपल असा पराठा मी तयार करते. त्याआधी डुगूला देणार आहे बनवून. छान असा तूप वेपर लावून त्यानंतर मी इथे लेअरवाला पराठा बनवला आहे. छान झाला होता. आणि त्यानंतर मी त्रिकोणी पराठे बनवले अशा प्रकारे. खूप छान झाले होते पराठे. यांच्यात पप्पा आले. कशी होती मांजर? पप्पाने म्याव पण केला आणि भाऊ पण केला. बाहेर आला की भाऊ. काव भाऊ
भाऊ असं खरंच आज रोजच्या मी सोडणार. का अली बली नाही येणार म्हणून अली बली नाही. त्यानंतर इथे फोडणीचा भात मस्त असं तयार झाला होता. खूप दिवस मी ट्राय करत होते असा फोडणीचा भात बनवायला, पण आठवतच नव्हतं. मग कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे टाकून असा बनवला. रात्रीसाठी आम्ही मॅगी बनवली होती. मॅगी खात आहेत आता. काही जेवण बनवलं होत नव्हतं म्हणून मी आज नाश्ता मॅगी बनवणार आहोत. आता आई येतील आम्ही जाणार. हा चला आता मॅगी वगैरे खाऊन घेऊ आणि मग भेटू. तो आम्ही अंधारात तुम्हाला दिसत नसेल कदाचित, अशी वेअर केले साडी वगैरे. आई हे पुढे गेले आहेत सगळे. चला निघूया. कॅमेरा चालू केला की डुगुनी बोलायला पाहिजे. उपवन तलावला निघालोच होतो, पण त्याआधी आम्हाला एका मंदिरमध्ये जायचं होतं. आधी देखील मी व्हिडिओ शेअर केला होता. हे आहे प्राचीन काळातील मंदिर. खूप प्रसिद्ध आणि खूप प्राचीन आहे. याच्यामध्ये अलाउड नाही आहे. त्यानंतर मी पुढे व्हिडिओज वगैरे टाकले नाही आणि तिथूनच आशीर्वाद घेतला. म्हणजे आम्ही आतमध्ये जाऊन पाया वगैरे पडलो आणि घरी बाहेर येऊन डुगूला वाजवायची होती घंटा देवाची. त्यानंतर फायनली पोहोचलो आहोत आणि आता मस्त असं डेकोरेशन वगैरे आहे. विठ्ठलाची मूर्ती आहे बघा, दिसते का. चला आता आपण आतमध्ये जाऊयात. साडी रोड झाडायला लागली. हा ना, एवढं पसार आहे माझ्याकडे. चला. या उपवन तलावमध्ये सर्वात आधी अट्रॅक्टेबल असेल ते आहे विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती. खूप सुंदर रेखाटली आहे, खूप उंच आहे आणि आम्ही पहिल्यांदाच पाहतो. आणि इथे जाताना खूप छान वाटत होतं, कारण आम्ही एकदा आलो होतो असं, पण ट्राय केलं नव्हतं कधी. म्हणजे मस्त असं आहे बघा, सुंदर अशी मूर्ती. काय झालं रोचिष्णू? बघा ना, समंदर इथे आहे लेक. कुठे गेला लेक? इकडेच आहे, इकडे आहे लेक, इकडे आहे मंदिर. मस्त असं लेक आहे. मस्त असं बसायला किती छान वाटतं. लय मस्त आहे का? काय करावा, काहीच नाही दिसायला कोणाला. चला आहे ना, दिसतात का आम्ही काय माहिती. हे गेट बंद आहे पुढचा. हा त्यानंतर हा बघा म्युझिक सुरू झाले आहे. म्युझिकवर असं मस्त पाणी म्हणजे नाही का डान्स चालू होतो असं लहान मुलांना यांनी सांगितलं होतं आणि हे एवढे एक्साइटेड होते मुलं. आणि त्यानंतर त्या डान्सवर मुलं देखील मस्त एन्जॉय करत होते. खरंच खूप छान वाटत होतं त्यांना आणि एन्जॉय करत होते छान असं. पण मला तर नवलच वाटलं की खरंच पाणी नाचतंय, नवीनच आहे. आणि इथे आम्ही सर्व फॅमिली बसलो होतो असंच छान असं नदी किनारे म्हणजे तलावच्या काठी बसून डान्स वगैरे. मुलं इथे मस्ती चालूच होती. रोचिष्णू डुकू पळत होते, त्यांना असं काय कळतच नव्हतं की कुठे पळावं कुठे नाही. आम्हाला तर सारखी भीतीच वाटत होती तिकडे जाऊ नये म्हणून. तिकडे शूट वगैरे मी घेतलं, छान असे व्हिडिओज वगैरे निघाले. छान वाटते खरंच. एखाद वेळेस आपण फॅमिलीसोबत आउटिंगला जाणं खूप गरजेचं आहे, कारण आपण बोलतो की टाईम नाही आहे, ह्याला टाईम नाही, त्याला टाईम नाही, पण
टाईम नाही म्हणत, खरंच रिअलमध्ये नंतर टाईम मिळत नाही आणि नंतर आपले हात दुखतात, पाय दुखतात. आजकाल तर आपल्या म्हणजे माझं एज ज्या आहे ना, त्या वेळेसच्या म्हणजे बायकांना देखील आणि माणसांना देखील आजकाल पायाचा, हाताचा, मानेचा त्रास होतो. मला तर होतोच खूप. मी ट्राय करते की मी इकडे उभा राहिलो होतो बघत एकटाच. मला लय भारी वाटलं. मी बोललो अरे पोरांना आणलं पाहिजे. आणि ते एकच रट धरून ठेवतात, त्यावर नेत नाही तर बाबा हेच गाणं फक्त पाणी कसं नसतं. नाही. हे ब्लॅक ब्युटी आहेत आमचे दोन, सेम कपडे. हे बघा परत जम्प करायला नको. मुलांची तर दंगा चालूच होते, डान्स बघत बघत मस्त. माझा रोचिष्णू यावेळेस डिसिप्लिन मध्ये बसला होता त्याचा, आणि इथे का अचानक मध्ये फटाके वगैरे फुटत होते. डॉगी डर गया. मी हे करेन ते करेन पण होत नाही. पण खरंच मी तर ट्राय करते आणि खरं होतं पण. म्हणजे जे आपण विचार करतो ना की व्हायला पाहिजे ते नक्कीच होतं आणि खूप सुंदर होतं आपल्यासोबत. एकदा नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा, इकडे येऊन पहा. खूप सुंदर आहे आणि मन शांत होतं. आपल्या मनातील काही नाही का नेगेटिव्ह विचार असतील त्या पाण्यासारखे निघून जातील. झालंय पाण्याचा, आता आम्ही जातो घरी. आमचा बी डान्स बंद. हा, बघू बाहेरच काहीतरी खायचं झालंय तर जाऊयात. डुक्कू ना ट्रेन स्टेशनला पोहोचलो. मस्त इथे हाळीला काहीतरी खाऊयात. येतील मस्त अशी पावभाजी. हा इथंच बसून खाऊया. हा, डुगू तू काय खाणार? नाही. तुम्ही? मी पावभाजी. रोचिश तू? हा, मस्त अशी गरम गरम पावभाजी आहे, तुम्हाला दाखवते. आणि हे आणायला गेले होते पावभाजी. ते पावभाजी खूप फेमस आहे म्हणून यांनी घेऊन आले. चल ना ब्रेकला कशाला हात नको लावू गाडी. काय तो भाजीला काय खायचं? आणायला पाहिजे. रिक्षात लाईट असते की? नाही, रिक्षात असते. त्यानंतर इथे त्यांनी परत पाव आणले होते आणि मुलं काय फक्त पावभाजी खातच नव्हते, नुसते पावच खात होते. आणि त्यानंतर आता पुलाव देखील खाणार आहेत. झाला असतं, मस्त पेटपूजा झाली आमची. आता निघतो घरी. हा, आता घरी. आता तुला परत दारी जायचं का? कुठं जायचं सांग आता. दारी जायचं दारी. मैत्रिणींनो, चला आता आम्ही डीमार्ट मध्ये जाऊन येऊया. काय घ्यायचं सामान, एक दूध थैली घ्यायची. रोचिष्णूच्या स्कूलमध्ये क्रिसमस पार्टी होती दुसऱ्या दिवशीच, म्हणून आम्ही इथे टी शर्ट घेण्यासाठी आलो. पोहोचलो आहोत आम्ही. किती वाजले बापरे, 11:52 झाले. आईंना पण सोडलं. डीमार्ट मध्ये टाइम झाला थोडासा आणि आई देखील गेल्या. आता हे गेलेत रिक्षा ठेवण्यासाठी. मग आता आम्ही झोपतो, आराम करतो. तर मुलं तर खूप थकलेत बघा, चालू आहे त्यांचं झोपणं वगैरे. चला, तर हा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मस्त राहा, खुश राहा.